नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे चवदार अशी आळूवडी कशी बनवायची। चला तर मग साहित्य बघूया। आळूची पानं, डाळीचं पीठ, ओलं खोबरं, चिंच चटणी मी रेडीमेड आणलेली आहे, तांदळाचं पीठ, तिखट पावडर, हळद, धने पावडर, तीळ आणि मीठ घ्यायचं। डाळीचं पीठ, तिखट पावडर, मीठ, धने पावडर, हळद, चिंचेचा कोळ हे सर्व साहित्य एकत्र करा। तांदळाचं पीठ टाका, नंतर त्यामध्ये ओलं खोबरं जे आपण किसून घेतलेलं ते टाकून घ्या। पाणी थोडं थोडं टाकत असं छान बॅटर तयार करा। खूप पातळ करायचं नाही, नाहीतर वडीला लावता येत नाही। असं थोडं घट्टसर ठेवा। स्वच्छ धुवून घ्या, त्याला थोडंसं तेल लावा आणि मग असं छान पीठ त्याला हळूहळू लावा। मग त्या पानाला छान असं लावून झालं की त्याच्यावरती दुसरं पान असं ठेवायचं उलटं, मग त्याला पण दुसऱ्या साईडनं पीठ लावायचं। बघा मी हे कसं दुसऱ्या साईडनं पण छान लावून घेतलेलं आहे। मग असे एका बाजूने फोल्ड करायचं, परत दुसऱ्या बाजूने फोल्ड करायचं, मग दुसऱ्या साईडने पण फोल्ड करून घ्या। बघा मी कसं फोल्ड केलेलं आहे। मग दुसऱ्या साईडने फोल्ड केलं ना की त्याला जे आपण डाळीच्या पिठाचं बॅटर होतं ते लावायचं, म्हणजे दुसरी फोल्ड आपण जेव्हा फिरवतो तेव्हा चिटकून जातो तो फोल्ड त्याला। दुसऱ्या साईडनं पण असं पीठ लावून घ्यायचं, दोन्ही साईड छान चिकटले जातात। बघा मी दोन्ही साईडनं कसं छान लावून घेतले। मग आता हळूहळू रोल करायचा। तयार झालेला रोल चाळणीमध्ये ठेवायचा, चाळणीला तेल लावून घ्यायचं म्हणजे खाली चिटकत नाही, आणि पाणी गरम करायला ठेवून त्यावर चाळण ठेवायची। पाणी बघा कसं छान उकळले, तर सगळे रोल तयार करून असे चाळणीत वाफवायला ठेवायचे। आपण वड्या वाफवतो त्यावेळेस कलर त्याचा कसा चेंज होतो बघा। बघा त्याचा आधी ग्रीन होता, आता कसा एकदम शिजल्यावर छान कलर झालाय त्याचा। त्या थोड्या गार झाल्या की मग अशा छान याच्या वड्या पाडून घ्यायच्या। बारीक जाड कशा तुम्हाला आवडतील तशा वड्या पाडू शकता। या वड्या तुम्ही 2-3 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता। मध्ये तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मीडियम गॅसवर छान अशा लालसर होईपर्यंत खरपूस कुरकुरीत वड्या तळायच्या। बघा माझ्या कशा छान दिसतात हे वड्या, अगदी कुरकुरीत अशा। या वडीमध्ये फ्रेश कोकोनट आपण चवीसाठी घातलेला आहे, त्याची चव खूप छान लागते। आपण चिंचेचा कोळ वडीमध्ये यासाठी घालतो की कधी कधी पानं जी असतात आळू ती घशाला कधी खवखवतात, म्हणून जर आपण त्यामध्ये चिंचेचा कोळ घातला तर वडी खाताना आपल्याला घशात खवखवत नाही। तर तुम्हाला माझी आळूच्या वडीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका।